निष्ठा आहे, ऊन पाऊस सुद्धा बघत नाहीत, संकट आहेत मोठमोठाले तरी येत आहे. परंतु आता काहीला ती सवयच असते एखाद्या जातीला हिनवायचं, एखादी जात कमजोर समजायची. पण मराठ्यांची जात कमजोर नाही आणि हिनवणाराला हिसका दाखवते. आणखीन पुढे बघा, म्हणा जरा थांबा. लोकसभा निवडणूक झालेली आहे, त्याच्या अगोदर तुमचे मोर्चे निघाले. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, आता देखील तुमचे दौरे निघत आहेत. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही जणांचा बदलतो. नाही, काही जणाला कामच ते असतं ना. सगळ्या जणांचं नाही ना, पण काही जणांचं आहे ना. काही जणाला कामच ते असतं. प्रत्येक क्षेत्रात हे काही जण होतेच. म्हणजे इतिहासकालीन पूर्वी लढाया असो, गावखेड्यातले लोक असो, शहरातले लोक असो, भावभावकी असो, हे प्रत्येकात काही जण असतातच. कारण त्यांना त्याच्याशिवाय करमतच नाही. त्यांचं उभे आयुष्य त्याच बाजूला गेलेलं असतं. एखादा पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी त्यांचा जन्म झालेलाच नसतो. फक्त कोणाचं कुठं चुकतंय एवढ्याच मागं लागायचं, एवढंच त्यांना माहीत असतं. चांगली बाजू त्यांना कधीच माहीत नसते, त्यांना ते जाणून पण घ्यायची नसते. लोकांची भावना ही जाणून पण घ्यायची नसते. लोकांची भावना जर माझ्याबद्दलची जाणून घेतली ना, तर काही जण जे म्हणते त्याचे डोळे पांढरे होते. इतकी निष्ठा आणि प्रेम माझ्या मराठ्यांचं माझ्यावरती आहे. पण त्यांना वाटतं की हेच पोरगं आरक्षण देऊ शकतं. तुम्ही त्याला संख्यात तळणार असाल तर तुम्ही आजच फेले. तुम्हाला फक्त एकच सवय लागली, मराठ्यांना हिनो, मराठ्यांना नाव ठेवायचं. एवढ्यासाठी फक्त तुम्ही लोकांच्या समोर येत आहे. बाकी तुमचा उद्देश काहीच नाहीये. सुपारी घेतल्यासारखा. उदाहरणार्थ, आधी आंदोलन आपली सुरुवात झाली त्यावेळेची भूमिका आपली होती की समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण आंदोलनाची दिशा जी आहे ती निवडणुकीच्या दिशेने जाताना दिसते. त्यामुळे लोकांनी चष्मा बदलला, म्हणून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं वाटतं. कुठं चष्मा बदललेला दिसतोय तुम्हाला? राजकारण्यांचा चष्मा पूर्णपणे तुमच्यावर पहिल्यापासून आहे दादा. त्याच थोड्या वेळोवेळी तुमची जी भाषणं होत आहेत त्याच्यामध्ये राजकीय अनुषंगाने तुम्ही बोलताय आणि त्यामुळं तुमच्या आंदोलनाला लोक पाठ फिरवायला लागलेत असं वाटतंय का? नाही नाही, हे माझी काम करायची पद्धती. मी 10 लोक असले तरी जातो, 10 लाख असले तरी जातो. मला नका तुला द्या. मला असं वाटतं की हे प्रश्न फक्त कोल्हापूरला कमी समाज मराठा आला म्हणून दिसते असा माझा अंदाज आहे. 5,000 का असणार, 10,000 असणार, ते 15,000 सुटायचे जेवढे असते. टीका करत असताना यापूर्वी विचार करून टीका करत होते, पण अनेक आता आमदार खासदार जे आहेत ते थेट तुमच्यावर टीका करतात. कारण तुम्ही निवडणूक लढवणार आणि ह्यांना पाडा त्यांना पाडा अशा भाषा वापरतात. नाही हो, मी तुमच्याही प्रश्नाचं उत्तर देतो. कपड्यापर्यंत नाही, त्यांचे तर पाठ पुरतो मी, त्यांची काळजी ना करतो. इथं जे 10-20 हजार काय असतील, 5,000 कालचं, त्याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्नाचं हे झालंय. इथं 2-2, 4-4 संकट आहेत. पुराचं संकट आहे कोल्हापूरला. आत्ताच भोसले साहेबांचं ते मैदान नाट्यगृह सुद्धा जळालंय. तिथं काही मेसेज गेले असतील असा माझा एक अंदाज आहे. नसता कागद हातकानांले पन्हाळा, चांगली ताकद आहे आमची.